अजून कोणाकडे नाही. ते खाणीचं तुम्ही पुरावा सकट जी व्हिडिओ दाखवता किंवा त्याच्या आईबापची जी माहिती देता हे तुमच्याकडून आम्हाला माहिती मिळाली. यासाठी फक्त भारत मामा आणि तुमच्यामुळं जरा त्या भागात तुमच्या बैल बघायची, फिरायची, एखादा आपण बी चांगला बैल निवडावा, आपण बी भविष्यात वळू क्षेत्रात यायचं, या सगळ्या मुलांचं प्लॅनिंग आहे. सौरभ, या परिवाराची आणि भारत मामांची ओळख कधीपासून आहे का कोणी करून दिली? तसं म्हणायला गेला तर आता सध्या 3-4 वर्ष झाले मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केले आणि तुमचं रोजच्या रोज व्हिडिओसुद्धा बघतो. त्यामुळं ह्या तुमच्या चॅनलची आम्हाला माहिती आहे. आणि भारत मामाला काय असं फेस टू फेस आपण कधी बघितलेलं नाही आणि कधी भेटलेलीही नाही. फक्त आता भेटायची इच्छा आहे, ते आता लवकरच भेटू. बरं, ठीक आहे. तुमच्या पुढील वाटचालीस आणि खिलार संगोपनासाठी आणि तुमच्या विचारालासुद्धा हे खिलार शेतकरी शान परिवारचा पाठिंबा असेल. फक्त तुम्ही कोणत्याही एका गोष्टीसोबत, व्यक्तीसोबत एकनिष्ठ राहा आणि ज्या गोष्टीत तुम्हाला खोलवर जायचं आहे ना, त्या गोष्टीच्या पाठीमागं थांबल्याशिवाय त्या गोष्टीची खोलीसुद्धा कळणार नाही. बरोबर आहे. जे तुमच्यामुळे जे कळालं ते आज कुठेही कळालेलं नाही. जी तुम्ही जी खान दाखवला किंवा ती बऱ्यापैकी जी माहिती दिला, तुमच्यापासून 100% ती माहिती खरी आणि व्यवस्थित मिळाली. सौरभ, आपलं शिक्षण? माझं 12वी ITI इलेक्ट्रिकल झाले. बरं. सध्या शेती आणि जॉब. मी ह्या चॅनलमधून प्रत्येक गोष्ट समजते का? मी प्रत्येक वेळी मी प्रत्येक गोष्ट व्यक्त करतो किंवा एखादा व्यक्ती व्यक्त करायला लावतो, तर तो बारकाईने सगळ्या गोष्टी अनुभवलेत का? अनुभव घेतला आहे त्या गोष्टीचा. बरं, त्यामध्ये मी व्यक्त करत असताना एखाद्या व्यक्तीला किंवा एखादी गोष्ट व्यक्त करत असताना सौरभ, खरंच तरुण वर्गाचा फायदा होईल का? 100% होणार. जर का आपण ह्या जर का माणसाला गुरु जर का केलं, तर त्या गुरुशी एकनिष्ठ राहून जी त्यांच्याकडून माहिती मिळते ती माहिती घेणं हे तरुण वर्गाचं काम आहे. फक्त तरुण वर्ग यासाठी धडपडला पाहिजे. असं घरी बसून कुणीही माहिती देणार नाही किंवा आपण घरी बसू आणि म्हणू की ती बैल ह्यो चांगला आहे, तो चांगला आहे, असं कधीच होत नाही. स्वतः प्रत्यक्ष दावून जाऊन बघणे, त्या शेतकऱ्याला जाऊन गाठ पडणे, त्या वळू मालकाला जाऊन गाठ पडणे आणि त्याच्याकडून ती माहिती घेणे. आपण स्वतः बैल पारगल्याशिवाय आपल्याला बी यातली खिलार क्षेत्रातली माहिती येत नाही. सर्व ह्या गोष्टी कुठून शिकलात, कोणी शिकवलं किंवा कुठं बघितल्या की समोरासमोर दावण टू दावण आणि समोर गेल्याशिवाय कळत नाही आणि स्वतःला पारख जमत नाही, ह्या गोष्टी कोणी शिकवल्या? हे बऱ्यापैकी तुमच्यामुळं कळालं आम्हाला की स्वतः जाऊन बघितल्याशिवाय बैल कुठं कसा आहे हा समजेल. सौरभ, जातीवंतपणे व्यक्त झाला त्याबद्दल मनपूर्वक आभार आहे हा परिवार. कारण आज एखाद्यामुळं एखादी गोष्ट कोणीतरी शिकतो आणि आपल्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तो प्रकाश आपल्या आयुष्याला प्रकाश देतो. बरोबर, हे खूप महत्त्वाचं आहे. हे गणितं जुळली पाहिजेत, हे शब्द कळले पाहिजेत आणि हे कष्ट